अलीकडेच आपण एक न्यूज ऐकली असेल, ज्यामध्ये एका 18 वर्षाच्या मुलीने घरात पूजा आहे म्हणून पिरियड्स पोस्टपोन करण्यासाठीच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतरच 2 ते 3 दिवसामध्येच तिला काही त्रास सुरू झाला. यामध्ये तिच्या पायाला सूज आणि वेदना सुरू झाल्या. यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी तिला त्वरित ॲडमिट करण्यासाठी सांगितलं. पण तिच्या वडिलांनी आम्ही उद्या येतो म्हणून सांगून तिला घरी घेऊन गेले. पण त्याच रात्री तिला जास्त त्रास होऊ लागला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिला डेड डिक्लेअर करण्यात आलं. हॉर्मोनल पिल्समुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो. अशा वेळेला ही गाठ सुरुवातीला पायाच्या शिरांमध्ये होऊन नंतर ती फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकते. फुफ्फुसांमध्ये जाऊन ती श्वास घेण्यासाठी अडथळा देखील निर्माण करू शकते आणि यानंतरच कार्डियक अरेस्ट होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. शिवाय या गोळ्या खाल्ल्यामुळे मळमळणे, पोटात दुखणे, ब्रेस्ट पेन होणे, केस गळणे, वजन खूप जास्त वाढणे, हॉर्मोनल इम्बॅलन्स होणे, तुमचे पिरियड्स जे रेग्युलर होते ते इरेग्युलर होणे, पिरियड्समध्ये खूप जास्त ब्लिडिंग होणे यांसारखे परिणाम देखील दिसू शकतात. या पिल्स टेम्पररी कन्व्हिनियन्ससाठी आहेत, पण शरीराची नैसर्गिक सायकल ते डिस्टर्ब करू शकतात. जेव्हा केव्हा तुम्ही पिरियड्स पोस्टपोन करण्याच्या गोळ्या खाताय म्हणजे तुम्ही हॉर्मोनल पिल्स खाताय. तुम्ही तुमच्या हॉर्मोन्सच्या सायकलमध्ये ढवळाढवळ करताय. इवन कधी कधी तुम्ही तुमच्या सायकलला देखील तुमच्यानुसार ॲडजस्ट करू पाहता, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, पिरियड्स येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती तुम्ही तुमच्या मनानुसार बदलू शकत नाही. आणि शरीराचं नैसर्गिक घड्याळ डिस्टर्ब करणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याशी खेळणं आहे.